जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मी डेफिनेटली सांगतोय. पॉवर प्लेचे नियम कसे आहेत तर पहिली 2 षटकं जी आहेत ती पॉवर प्लेची असणार आहेत आणि तिसरं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे आणि ते तिसरं षटक पॉवर प्लेचं असणार आहे ते 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये. तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. 5व्या ओव्हरमध्ये जर तुम्ही नाही घेतला तर ऑटोमॅटिकली 6व्या ओव्हरमध्ये तुमचा बॅटिंग पॉवर प्ले हा ॲक्टिव्ह होईल. आणि 2 बॉल जे आहेत ते वापरले जाणार आहेत. याची दखल प्रत्येक संघाने घ्यायची आहे. प्रत्येक इनिंगमध्ये अतिशय सुंदर शिस्तबद्ध पद्धतीने हे आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अतिशय उत्साहामध्ये या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे 12th मन शेवटचा आणि अंतिम पुकार मी देतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर पाठवायचं आहे जेणेकरून तुमच्या फलंदाजांची नावं, तुमच्या खेळाडूंची नावं, तुमच्या गोलंदाजांची नावं ही आमच्याकडे योग्य प्रकारे समजली जातील. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो माइक टेस्ट हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो माइक टेस्ट हॅलो. आणि अजून एक नियम सांगावासा वाटतोय की समोर जी भिंत आहे त्या भिंतीला जर क्षेत्ररक्षक टेकला असेल आणि त्यानं झेल टिपला तर तो झेल बाद दिला जाईल. याची दखल दोन्ही टीमने घ्यायची आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत. बॅटिंग टीम आपला 12वा खेळाडू कृपया करून आमच्याकडे पाठवायचा आहे. वारंवार सूचना करून देखील 12वा खेळाडू बॅटिंग टीमचा आमच्यापर्यंत आलेला नाहीये. आणि रविवारच्या दिवशी मेगा फायनल डेच्या दिवशी सर्व संघांनी सेम ड्रेस कोडमध्ये येणं हे बंधनकारक आहे. ही मात्र सूचना आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजच्या दिवसाला होते सुरुवात. आता काय स्ट्रॅटेजी काय रणनीती असणार आहे. 2 आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. दोन्ही संघाच्या कॅप्टननी मात्र चांगले बाईट्स दिला टॉस झाल्यानंतर की एक चांगली मोठी स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते आणि आमचं भाग्य आहे की या अशा चांगल्या फॉर्मॅटमध्ये खेळायला आम्हाला मिळते. चला पाम टीम आता जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. क्षेत्ररक्षण आपलं त्वरित सजवून घ्या. प्रत्येक प्लेयरला आता जे नियम आम्ही स्पर्धेचे सांगितले ते समजले असावेत आणि त्या नियमांचं पालन करूनच आपल्याला खेळायचं आहे. हा आणि अजून एक नियम की आज कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथे नाहीये आणि कुठलाही खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये शिरला सामना सुरू असताना तर 3 धावांची पेनल्टी ही दिली जाईल. याची दखल बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय आतमध्ये कोणी आता शिरू नका, बाहेर जा. 3 रन्सची पेनल्टी आहे. बॅट्समन आतमध्ये गेलेले आहेत. नो मोर चेंजेस. चला
आपण नव्यानं खेळत नाही आहात, तुम्ही बऱ्याच स्पर्धा खेळल्यात, स्पेशली गोलू एक प्रोफेशनल क्रिकेट तुम्ही देखील खेळलेला आहात. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. ऑलरेडी दोन्ही टीमना आम्ही सकाळी 9चं टायमिंग दिलं होतं, परंतु त्या वेळेमध्ये तुम्ही पोहोचल्या नाही आहात. तरी पण आयोजक जे आहेत ते मात्र रिलेशन्स हे मात्र जपून तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहेत. सात षटकं जी आहेत ती 30 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत आणि जर 30 मिनिटांमध्ये तुमची 7 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावा लागेल आणि टायमर इथे मात्र आपण ऑन करीत आहोत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पियुष. करंट स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेले आहेत, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली. चांगली सुरुवात इथे झालेली आहे एका धावेने. सकाळच्या सत्रामध्ये जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये दिवस दुसरा. पहिलाच बॉल जर आपण पाहिला होता पायावरती टाकला होता, परंतु फलंदाजांना अगदी आपल्या अंदाजामध्ये आपल्या शैलीमध्ये चेंडूला खेळून काढलं आणि एक रन तिथे पाहायला मिळाली. डावखुरा आणि उजवा अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती एक रन पाहायला मिळाली. धावसंख्या देखील आपण पाहतोय तर झालेली आहे. धाव फलकावरती एक. सलामीची जोडी करण आणि सुजल आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पियुष. इथे मात्र अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलेला आहे. अगदी सरळ चेंडू जातोय. सीमा रेषा पार येतोय चौका. रक्षक तिथे मात्र गेले वेगाने चेंडूला अडवलं. दोन धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या दोन धावा अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाल्यात. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. देखणं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सरावलीच्या मैदानावरती फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहतायत. निलेश स्मृती चषक 2025 डे 2 दिवस दुसरा. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर पियुष. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर. चेंडू जातोय. पंचांचा इशारा. येस इट इज 4 रन. चौका.
पण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र फुलर लेनचा मारा केलेला आहे. क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय, अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन. फलंदाजाला आणि जर उशीर झाला तर डेफिनेटली पंच तिथूनच तुम्हाला पुन्हा डगआउटच्या दिशेने पाठवतील. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 11. चांगली बॅटिंग करत होते सुजल इथे मात्र, परंतु संयमानं त्यांना खेळता आलं नाहीये. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. 3ऱ्या क्रमांकावरती अथर्व. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती पियुष. इथून मात्र पहिला धक्का हा लागला गेलेला आहे. पियुषने मात्र पहिली विकेट मिळवून दिली आहे. टायमिंग प्रॉपर झालं होतं, परंतु पॉवर जनरेट झाली नाही आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर अगदी चांगला झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर पॉवर प्ले करता 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला डीप मध्ये आपण पाहतोय. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला टप्पा होता. विकेट किपरच्या हातामध्ये आला नाहीये. 22चे संकेत पंचांकडनं आलेत आणि या एक्स्ट्रा धावेने षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना साई सापडेश्वर सालवड या संघाची झाली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 12. गोलूला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल अगदी चांगला बॉल होता. त्याला मात्र खेळून काढलेला आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण आता पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. कालच्या दिवसात रुपेश घरतने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं. बेटेगाव संघाकडनं खेळताना सेन्सिबल क्रिकेट मात्र त्यांनी देखील खेळलं गेलं आणि कालच्या दिवसात बेटेगाव ही टीम देखील पुढे येताना पाहायला मिळाली. विपुल घरातला देखील विसरून चालणार नाहीये. त्याने जे शेवटच्या क्षणाला षटकार ठोकले आणि त्याच्याचमुळे बेटेगाव संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्थान अबाधित करू शकलाय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस चेंडू. इथे मात्र पियुष होते. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन. अथर्व गॉन.
आदर्श नव्यानं दाखल झालेले आहेत. तिथून आता मात्र एक पार्टनरशिप बिल्ड होणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट राहिली आहे साई सापडेश्वर सालवड या संघाकरिता. कारण की पहिल्या षटकामध्ये पियुषला आपण पाहिलं होतं, 12 रन त्यानं दिले, 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर कौशलला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 2 रन जरूर आले. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन त्यानं केलं आणि त्याचा फटका इथे बसला साई सापडेश्वर सालवड या संघाला. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र अगदी चांगला बॉल, गुडलँड स्पॉटचा टप्पा यावेळेला मात्र निवडला. हलक्या हाताने चेंडूला खेळलं, स्टिअर केलं, दिशा दिली, 1 रन पाहायला मिळाली. आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, 1 विकेट जरूर जाताना पाहायला मिळाली. त्यानंतर या षटकामध्ये देखील हे विकेट टेकिंग षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. 3 चेंडू झाले, षटकातील चौथा बॉल. इथे मात्र पिक केलेला आहे चेंडू बराच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत. अगदी चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले, परंतु चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगले ॲथलेटिक वर्क पाहायला मिळालं, परंतु चौकार रोखू शकले नाहीत. या 4 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू झाले, षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज कौशल तयार. इथे यावेळेला मात्र सरळ खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये प्रोटेक्शन लावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. वैविध्यता जी आहे ती मात्र कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर धावा या मोजल्या गेल्यात, 8 धावा मोजल्यात. षटकातील शेवटचा बॉल, फुलरलेनचा मारा केला, त्याला प्रत्युत्तर फलंदाजाने आपल्या अंदाजामध्ये दिलंय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, येतोय चौकार. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अल्केश. इथे मात्र स्वीट चिटचा फटका, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय षटकार, 6 धावा. मिळालंय करणच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, अल्केश घेऊन तयार. इथे मात्र वेगामध्ये चेंडू टाकला होता, त्याला फक्त दिशा दिली. अगदी चांगल्या टेम्परामेंटने, संयमाने खेळलं या फटक्याला. बघा चेंडूचं मेरिट आहे ते ओळखणं जाणतो करण, आणि तोच यावेळेला मात्र संयम पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट देखील करण खेळणं जाणतो. या अगोदरच्या चेंडूवरती बिग हिट आला होता, षटकार आला, आणि त्यानंतर जसा पुढचा चेंडू आला त्याला फक्त ऑन साईडला खेळलं. 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 32 धावा. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला पुन्हा एकदा खेळला गेलाय.
एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 33 धावा. अल्केशने 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. विकेट्सचा विचार आपण केला तर गडी बाद झालेले आहेत 2. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या देखील झाली आहे धाव फलकावर 33. षटकातील पुढचा बॉल आकुट टप्प्याचा बॉल होता. फलंदाजाला मात्र पूर्णतः बीट केलंय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. जणू काही बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. विकेट किपर स्वतःवरती नाराज आहेत. संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती अल्केश. आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय परंतु फिल्डरच्या हातामध्ये. शुभम तिथे आहेत. कुठलीही चुकी केली नाहीये. विकेटचं झालंय पतन. गॉन. आम्हाला करावी लागते याची खंत वाटते आम्हाला कारण की आम्ही या अगोदर सांगितलं होतं की फिल्डर 38 क्रॉस करणार नाही. ही लास्ट वॉर्निंग आहे. जर तुम्ही आतमध्ये गेला नाही तर 3 रनची पेनल्टी दिली जाईल. बघा जेव्हा तुम्ही स्टँडर्ड क्रिकेट खेळता तेव्हा त्या स्टँडर्ड क्रिकेटचे नियम पाळणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये इतकं मोठं आयोजन तुमच्यासाठी केलंय तर थोडे नियम पाळा. बी रिस्पेक्टफुल. तर चेंडू झालेले आहेत 5. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 33 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार अल्केश. अल्केशच्या विरोधामध्ये षटकार जरूर आला त्यानंतर कमबॅक करणं अल्केश जाणतो आणि ते कमबॅक चांगल्या प्रकारे पाहायला मिळालंय अल्केशच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने तयार. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर गौरव. पुन्हा एकदा चांगला बॉल. याला मात्र दिशा दिली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 34. 16 मिनिटं झाली आहेत. पंच आपण देखील वेळेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 दिवस दुसरा. पहिली लढत आजच्या दिवसातली आपण पाहतोय ती म्हणजे साई सापळेश्वर सालवड विरुद्ध पाम. यानंतरची दुसरी लढत आपण पाहणार आहोत वाडलेदेव पोफरण विरुद्ध टीम डेंजरस वाणगाव. या 2 संघांमध्ये आपण पुढील दुसरी लढत पाहणार आहोत. षटक क्रमांक आपण पाहत आहात तर 4थं हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे कौशल, ज्यानं मात्र या अगोदरचं षटक हाताळलं होतं. 11 रन दिले होते. 1 विकेट प्राप्त केला होता. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला बॉल अगदी सेन्सिबली खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. एक स्लिप तैनात केला गेलेला आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र स्वीट चिटचा फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. षटकार 6 धावांसाठी. किती चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. 41 रन्स ऑन द बोर्ड.
ज्या इराद्याने फलंदाजी करणारा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि ते स्पष्ट इरादे जरूर दिसत आहेत. करंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा मला माझ्या संघाकरता बनवायच्या आहेत आणि तेच यावेळेला मात्र कार्य करंट चांगल्या प्रकारे करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. करंटचा इंडिव्हिज्युअली स्कोर जर आपण पाहिला तर 8 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेले आहेत आणि 22 वरती नाबाद आहेत. एक महत्वाची इनिंग पेश केली जाते करंटच्या माध्यमातून. पाहूया गौरव फेस करेल षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 42, 42 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा बॉल. इथे मात्र गती परिवर्तन. एक मोठा फटका आला त्यानंतर कौशलने आपल्या गोलंदाजीतलं कौशल्य दाखवलं. गती परिवर्तन केलं, दिशा बदलली, टप्पा बदलला आणि त्यानंतर सलग 2 डॉट बॉल हे पाहायला मिळालेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्क वरती कौशल. इथे मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता. फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत जातोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. गोलंदाज स्वतः पुढे जातात. चेंडूला उचलण्याकरता फील्ड चांगली झाली आहे परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धावांच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झाली आहे 44. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना साई सापडेश्वर सालवड या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 44. षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 44. 20 मिनिटं झालेली आहेत. त्याची दखल पाम टीम आपण देखील घ्यायची. 3 षटकं अजून हाताळायची आहेत तुम्हाला आणि 3 षटकांकरता तुमच्याकडे वेळ आता फक्त 10 मिनिटांचा शिल्लक आहे. अंपायर थोडंसं स्पीडअप करायला सांगा अन्यथा तुम्ही जर वेळ घ्यायचा असेल तर डेफिनेटली घेऊ शकता. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल जर 30 मिनिटाच्या वरती तुमचा कालावधी निघून गेला. ऑलरेडी 20 मिनिटं झाले. 4 षटकांकरता षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अल्केश. 4 षटक आपण पाहिलेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. आतापर्यंत फलंदाजांची कामगिरी खास करून आपण पाहिलं तर सलामीला दाखल झालेला फलंदाज आपण पाहतोय करण काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. 8 बॉल आणि 22 धावांची खेळी ही पाहायला मिळते करणच्या बॅटमधनं. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे साई सापडेश्वर सालवड या संघाची धाव फलकावरती 3 गडी बाद 45. 45 रन्स ऑन द बोर्ड. जे माइंडसेट ठरवलं होतं सालवड संघानं आणि त्या माइंडसेटने अगदी चांगली फलंदाजी ही फलंदाजांकडनं पाहायला मिळते. पाहूया षटकातील पुढचा बॉल. दुसरा बॉल अल्केश घेऊन तयार. अगदी चांगला बॉल होता. टोक क्रशिंग यॉर्कर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु जी ताकद होती अल्केशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यॉर्कर लेंथ हाताळला आणि त्याच्याचमुळे पिक करू शकले नाहीत. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी झाली आहे. आता त्या चर्चेमधनं निष्पन्न होतंय काय ते देखील पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या अजूनही स्थिरावली गेली आहे धाव फलकावर 45. 45. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा अल्केश तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला बॉल आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर क्लीन बोल्ड दांडीगुल गॉन.
डॉट चेंडू इथे पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 46-46. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा अल्केश घेऊन तयार. इथे मात्र संधी निर्माण झाली होती. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 47. चेंडू झालेले आहेत 4. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर अल्केश. अगदी चांगला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. मैदानी लगत चेंडू जातोय मिड ऑनच्या रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 48. 5च्या 5 चेंडू जर आपण पाहिले अल्केशने अगदी नियंत्रणामध्ये टाकलेत. योग्य टप्पे त्यांना हाताळलेले आहेत आणि त्याच्याचमुळे मात्र आता अवघड झालं या षटकामध्ये फलंदाजांकरिता. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं जरूर पाहायला मिळालं. आणि इथे आपण पाहिलं तर या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 49. 24 मिनिटं झालेली आहेत. याची दखल घ्या. तुमच्याकडे आता शेवटची 6 मिनिटं आहेत. 2 षटकं हाताळायची आहेत. बघा तुम्ही जर स्लो क्रिकेट खेळाल तर डेफिनेटली त्याचा दगाफटका हा तुम्हालाच होईल. याची दखल प्रत्येक संघानं घ्यायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र स्वीकारला गेलाय. या ठिकाणी सुबोधजी घरत उपस्थित झालेले आहेत. हार्दिक लेजेंड प्लेयर ऑफ फ्रेंड्स रावली. पाच षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती 49 झाली आहे. 6वं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पियुष. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला चौकाराच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खाली राहिला चेंडू. पिक करण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन गाठलं परंतु फिल्डर चेंडू खाली. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल हार्दिकने इथे टिपला आणि ते जो इन फॉर्म फलंदाज होता त्याला मात्र त्यानं माघारी परतवलं. त्यांना आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. नंतर या षटकामध्ये आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होत नाहीये. शुभम राऊत नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. आज त्याचा जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
षटकातील पुढील बॉल इथे मात्र पिक केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठली चुकी केली नाहीये. गोल्डन डकचा शिकार शुभम होतोय. विकेटचं पतन. इथे टिपला गेलाय आणि विकेटचं पतन जे आहे ते पाहायला मिळालं. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे मनीष पाटील नव्यानं दाखल झालेला आहे. धाव संख्या अजूनही स्थिरावली गेलेली आहे. धाव फलकावरती 53. षटकातील 5वा बॉल. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय अगदी वेगाने. चौकार. 4 धावांसाठी. गटाच्या सहाय्यानं दिशा दिली आणि अगदी चांगलं टायमिंग फलंदाजाने मनीषने साध्य केलं. पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल फेस करताना चौकार पाहायला मिळालाय. षटकातील शेवटचा बॉल. हो अगदी चांगला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. इथे आपण पाहिलं तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 57. होते 30 मिनिटं कंप्लीट झालेत. 7वं षटक अजून चालू झालं नाहीये. पंच जे नियम आहेत ते आता तुम्हाला सूचित करायचे आहेत फिल्डिंग टीमला. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. सहा षटकं झालेली आहेत. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 57. पाहूया षटक क्रमांक 8 7वं. हार्दिक घेऊन तयार. पहिल्याच बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यस इट इज अ बिग हिट. आउट ऑफ द पार्क. येतो षटकार. इलेक्शन पाहायला मिळालं. षटकारांना धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 63. पुन्हा एकदा बॅक टू फुटला गेले फलंदाज. चेंडूला खेळले मिड विकेटला. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी. परंतु अगदी वेगानं फलंदाजला आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचले गेलेत आणि आपण पाहिलं तर आता या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 68 धावा या धाव फलकावरती झाल्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 100 देखील घातली गेली. आलिवाडी या संघाने काय कमालीचं क्रिकेट आलिवाडी या संघाकडनं पाहायला मिळालं. 2 वेळा 70+ धावा फ्रेंड सरावली या संघाने देखील जमवल्या गेल्या आणि आजच्या दिवसामध्ये सद्यस्थितीला आपण पाहतोय तर ह्या सिंगलने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 69 धावा. खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अशी खेळपट्टी ही आपल्याला पाहायला मिळते. जसं जसं दिवस पुढे सरकतो खेळपट्टी अजून टणक होते आणि फलंदाजांची बॅटिंग ही बहरताना देखील आपल्याला पाहायला मिळते.
परंतु या सकाळच्या सत्रात देखील आपण पाहिलं तर फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसलेत. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न आणि त्याला मात्र अगदी खेळून काढलंय. एक ग्लासचा फटका पाहायला तिथे मिळाला. 2 धावा मात्र डोकू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 71 धावा या झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक. इथे मात्र चिप शॉट आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. गॉन. संख्या जर आपण पाहिलं तर धाव संख्या धाव फलकावरती 71 झाली आहे. पंच वेळेची मर्यादा जी आहे ती संपली गेलेली आहे. एक फिल्डर आतमध्ये घेऊन पाम संघाला आता खेळावं लागेल. वाणगाव टीम इथे उपस्थित झालेली आहे. वेलकम. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. टीम डेंजरस वाणगाव विरुद्ध वाडलेदेव पोफरण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहत आहात. साई सापळेश्वर सालवड विरुद्ध पाम. या 2 संघांच्या माध्यमातून टॉस पाम संघाने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता साई सापळेश्वर सालवड या संघाला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण अगदी चांगल्या प्रकारे फलंदाजांनी स्वीकारलं देखील. मनोज गरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा या जमवल्या जातील. पॅनलाइज इथे मात्र बॉलिंग टीमला केलं गेलंय कारण की वेळेची मर्यादा जी आहे ती पाळली नाहीये. इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. या ठिकाणी आपण पाहतोय 1 रन वाईट +1 अशा 2 धावा या आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आता आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 73 धावा. चांगली धावसंख्या सकाळच्या सत्रामध्ये उभारली गेली. स्पेशली आपण करणचा उल्लेख तर होईल. त्याचबरोबर गौरवने देखील चांगल्या धावा जमवल्या. सुजलच्या बॅटमध्ये देखील चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे कौशल होते. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. अगदी चांगला असा सेकंड अटेम्प्टला झेल तिथे टिपला गेलाय. 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 73 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही शेवटच्या षटकातील चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 7 बाद 73 अशी स्थिती ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र पुढील बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती स्विंग अँड अमिस असं दृश्य जरूर पाहायला मिळालं. डॉटचे संकेत आलेले आहेत. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाही आहे. धावसंख्या 73 झाली आहे. अजून शेवटच्या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. आता या 4 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. जसं हे षटक संपेल आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वाडलेदेव पोफरण विरुद्ध टीम डेंजरस वाणगाव. इथे मात्र चांगला फटका होता परंतु फिल्डरने किमया साध्य केली. अगदी बॅटच्या खालच्या भागामध्ये लागलेला हा चेंडू चांगला झेल टिपला. विकेटचं पतन. गॉन. ते टीपला गेला.
यानंतरची लढत आपण पाहणार आहोत टीम डेंजरस वाणगाव अर्थातच विपुल सीसी वाणगाव पॅकर्सचं नाव या ठिकाणी मात्र दिलं गेलं। त्यानंतर वाडलेदेव पोफरण हा संघ त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसेल। इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता झालेले आहेत या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचे चेंडू बाकी आहेत आता 2। पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार। इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाहीयेत, चौकार 4। अगदी नियंत्रणामध्ये या चेंडूला खेळून काढलं। ती भिंत आहे, भिंतीला जर चेंडू लागला तर तुम्हाला चौकार मिळेल आणि वरती जाळीला जर लागला तर डेफिनेटली तुम्हाला षटकार मिळेल। हे नियम जे आहेत ते मात्र प्रत्येकानं लक्षात घ्यावेत। पाहूया षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे, चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, येतोय चौकार आणि या चौकाराने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती आहे। 8 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 81 धावा, 82 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय। आता या धाव संख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल। 39 मिनिटं लावली, पाम टेम खूप स्लो ओव्हर रेट तुम्ही ठेवलात। चला टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचा आहे। वाडलेदेव पोफरण विरुद्ध टीम डेंजरस वाणगाव अर्थातच विपुल सीसी। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की लवकरात लवकर टॉस साठी आपण यायचंय। मनोज भाऊंच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत विपुल सीसी वाणगाव विरुद्ध वाडलेदेव पोफरण या दोन संघांच्या वडलेदेव पोफरण या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत। मनोज गरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत। विपुल सीसी वाणगाव वर्सेस वडलेदेव पोफरण या दोन संघांच्या माध्यमातून आपण टॉस होताना पाहतोय। वडलेदेव पोफरणचे कॅप्टन दर्शन मोरे इथे मात्र कॉल कळवतील। हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज। विपुल सीसी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय काय? आम्ही फिल्डिंग करूया। इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। पालघरमध्ये पहिल्यांदाच 8 ओव्हरचं प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। 90च्या दशकामध्ये आपण गेलं तर MRIच्या बॉलवरती असं क्रिकेट पाहायला मिळतं। लेजेंड क्रिकेटर खेळलेले आहेत ते क्रिकेट। कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूपच सुंदर असं बघण्याकरता दिसतंय, कारण की 8 ओव्हरच्या मॅच युजली होत नाही। मोस्टली 4 ओव्हर नाही 3 ओव्हरच खेळायला भेटते
आज खूप बरं वाटत आहे की 8 ओव्हर खेळायला भेटणार भरपूर दिवसानंतर आणि खूपच सुंदर नियोजन केलेलं आहे यांनी आणि त्यांचं खूप खूप आभार ह्याबद्दल. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. दर्शन, तुम्ही देखील आय थिंक पहिल्यांदा खेळत असावेत 8 ओव्हरच्या मॅचेस. कसं वाटतं 8 ओव्हरचा हा फॉर्मॅट? हा फॉर्मॅट खूप चांगला आहे. तसा मी खेळलेला आहे 8 ओव्हरचा फॉर्मॅट. सातपाटीला पहिले 8 ओव्हरच्याच टुर्नामेंट व्हायच्या आणि 8 ओव्हरमध्ये ॲक्च्युली 11च्या 11 मुलं खुश असतात. 6 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये मोस्टली पहिले 4 जण असतात. त्यांचा एक दुखट म्हणजे असते त्यांना मागच्या फिल्डरला की अरे हेच 4 जण खेळतात, आम्हाला भेटत नाही. पण 8 ओव्हरमध्ये असले तर 11च्या 11 जण खुश असतात की आम्हाला बॅटिंग भेटणार आहे. तर आम्ही पण ते या ग्राउंडवर खेळलेले आहेत भरपूर. ते 8 ओव्हरची टुर्नामेंट मजा येईल खेळायला. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. टॉस जिंकला विपुल सीसी या संघानं अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट हा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे हाताळला गेलेला आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारची धाव ते स्वीकारली गेली नाहीये. आणि एक आनंदाची बातमी सारोलीकरांसाठी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पंचांची स्कोररची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कुणाल अशोक घरत यांनी ती परीक्षा पास आउट झालेले आहेत. MCA ऑफिशियल स्कोरर, त्यांचं अभिनंदन. कुणबी पाऊल पडतं पुढे आणि तेच या ठिकाणी आपल्याला 7th रँकिंगवरती आपण त्यांना पाहतोय. टोटल मार्क्स त्यांचे 80 आहेत. सुंदर सुंदर, वा, गोड बातमी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ग्रेट अचिव्हमेंट. इथे मात्र चांगला बॉल होता. आकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे होते आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. धावा चांगल्या प्रकारे जमताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 81 धावा धावफलकावरती झाल्या. 82 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. त्याचा पाठलाग आता कशा प्रकारे होईल या सेकंड इनिंगमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चेंडूला खेळून काढला. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. मनीष तिथे होते. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली नाहीये. जशी बॅटिंग मात्र आपण पाहिली होती झाली होती फलंदाजी करताना सापडेश्वर या संघाची आणि त्यानंतर गोलंदाजी जर आपण पाहतोय ती देखील अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली होती. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने दिशा दिल्या या चेंडूला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. पाच धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गौरव. पाच चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिले तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. षटकातील शेवटचा बॉल अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर खेळून काढलं, फक्त प्लेड ऑन केलं आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. अजूनही जर आपण पाहिलं तर 42 बॉल बाकी आहेत आणि 77 धावा अजून बनवायच्या आहेत. 3 मिनिटं लागली गेलेली आहेत पहिलं षटक हाताळण्याकरता. पहिलं षटक तर अगदी योग्य प्रकारे हाताळलंय, परंतु वेळेचे नियम जे आहेत, वेळेची बंधन जे आहेत ते देखील आम्ही तुम्हाला सांगतोय. 8 षटकांची मॅच आहे, परंतु पहिली 7 षटकं जी आहेत ती तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत आणि या 30 मिनिटांमध्ये तुम्ही 7 षटकं हाताळली गेली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल आणि ती पाम संघाला आपण पेनल्टी ही दिली गेली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज तयार. हर्ष, पहिलाच बॉल आपण पाहिला तर एक वेगळीच गोलंदाजीची शैली, खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅट चिकडा लागली आणि अगदी चांगला असा झेल विकेट किपरने टिपलाय. विकेटचं झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. कोण
इथे लागला पहिला धक्का. पाम संघाला पीक हिट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चांगली शैली हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खेळण्यास भाग पाडलं. बॅटच्या अगदी वरच्या भागामध्ये चेंडू लागला आणि विकेट किपरने आपण पाहिलं तर चांगली किमया साध्य केली. अथर्व ॲज अन किपर म्हणून आपण त्यांना पाहताय. चांगलासा झेल टिपला. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्ष पाटील. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे अल्केश. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. रॅटम ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र वेगात टाकला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आले होते वेगामध्ये, परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहतोय वन बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी चांगलं शॉट सिलेक्शन कव्हरच्या रिझनला खेळून काढलं. चौकार मिळवलाय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हो, यावेळेला मात्र अगदी स्वीट साऊंड. व्हॉट अ शॉट. षटकार. 6 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 15. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकला चेंडू. यॉर्कर ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक षटकार आला त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीची लय बदलली, टप्पा बदलला, दिशा बदलली आणि एक अगदी प्युअर यॉर्कर पाहायला मिळालाय. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळाला, परंतु हर्षने मात्र अगदी चांगलं कमबॅक या षटकामध्ये केलं. चेंडू झालेले आहेत या षटकातील 5. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. ओव्हर द विकेटने हर्ष. पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 36 बॉल बाकी आहेत आणि 61 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 36 बॉल 61चं हे समीकरण समोर आहे. अल्केशने मात्र आल्या आल्या आपली जलवे बिखरण्यास सुरुवात केली. 2 षटकार या अल्केशच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. एक चौकार देखील अल्केशच्या बॅटमधनं आलेला आहे. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. नव्यानं आपण पाहतायत सलामीवीरच्या भूमिकेमध्ये दाखल झालेला कौशल आता स्ट्रायकिंग एंडवरती. षटक क्रमांक 3 गौरव घेऊन पुन्हा एकदा तयार. हो हो हो, इथे मात्र गौरवच्याही बॅटमधनं येतोय. चेंडू जातोय लांब लांब लांब. षटकार. 6 धावा. अगदी चांगला फटका कौशलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. त्याच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला तो तरी सोडणार नाही हे त्याने मात्र दाखवलं. अनेक मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत आणि आज मात्र आपल्या संघाकरता माझ्या गावाकरता मला खेळायचं आहे, मला लढायचं आहे आणि तो लढवा या बाणा पाहायला मिळाला कौशलच्या माध्यमातून. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 27. इथे मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर
28. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर उजवा आणि डावकुरा अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. त्यानंतर मिड विकेटला आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफला देखील आपण पाहतोय आणि कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पाहूया षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती गौरव. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेले आहेत आणि या वाईटच्या सहाय्याने आपण पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा या आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकच रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 29. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळलेले आहेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकाने हेरलं. अगदी चांगला असा झेल टिपलेला आहे. विकेटचं झालंय पतन. अल्केश गॉन बॅक टू द डगआउट. अगदी भिंतीप्रमाणे तिथे होते आदर्श गरत. काय कमालीचा कॅच, कार्बन कमाल कॅच. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत विपुल सीसी वाणगाव विरुद्ध वडलेदेव पोफरण या 2 संघांदरम्यान. टॉस जिंकला विपुल सीसी वाणगाव या संघानं. त्यानंतर इलेक्टेड टू बोलचा निर्णय सर्वप्रथम त्यांनी घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय ते पोफरण या संघाला. अतिशय चांगला असा झेल इथे टिपला गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू झालेले आहेत या षटकातील 3. 29 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती गौरव. दोन गडी बाद 29 अशी स्थिती पाहायला मिळते पाम संघाची. पाहूया षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार गौरव. इथे मात्र चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कारण की कमबॅकिंग करावं लागेल तुम्हाला. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत चेंडूमध्ये पाहायला मिळाली. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार गौरव. ओव्हर द विकेटने अगदी चांगला बॉल, त्याला सन्मानजनक चेंडूला खेळून काढलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथे पुढे आले. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली स्टार्ट गौरवने करून दिली होती. फक्त 5 धावा त्या षटकामध्ये मोजल्या. त्यानंतर हर्षच्या षटकामध्ये एकत्रितपणे मोठं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं 16 रन त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली. त्यानंतर हे षटक गौरवचं पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन, नक्कल बॉल जो आहे तो पाहायला मिळालाय. कारण की हा नक्कल बॉल जो आहे त्याचं त्याकरता मात्र कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचा सराव, त्या चेंडूची फेकी प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता ती व्हायला हवी आणि तो चांगला सराव या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 30. या ठिकाणी आपण पाहतायत स्वागत आणि सन्मान होत असताना नामदेव घरत यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या वतीने. सरावली गावचे ग्रामस्थ आहेत, वरिष्ठ मंडळी आहेत आणि आलेल्या प्रत्येकाचं आगत आणि स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सुरेशजी घरत यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा करीत आहोत. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या दिशेने देखील आपण पुन्हा एकदा जाऊया. षटक क्रमांक आपण पाहतायत तर हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज 4. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. पॉईंटच्या रिजनला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट मिळवावे लागतील. त्याचबरोबर पाम संघाला देखील धावा या चांगल्या प्रकारे जमावे लागणार आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत स्वागत आणि सन्मान होत असताना हॅलो हॅलो
इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा खेळलेला आहे क्रॅकिंग फटका, परंतु फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. या ठिकाणी देखील आपण जगदीश घरत जींचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहिला. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आलेल्या प्रमुख मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार शुभम. वॉट बॉल, अगदी चांगला बॉल बीट केले फलंदाजाला. आता या डॉट बॉलने भरपूर काही गोष्टी बदलणार आहेत, समीकरण देखील बदलणार आहेत. पाहूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, खेळलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे. आदर्श आहेत, प्रयत्न केले परंतु हाताची ओंजळ काही मात्र उघडली नाही योग्य क्षणी, त्याच्यामुळे झेल सुटला गेलाय. कारण की कॅचेस विन द मॅचेस हे आपण बऱ्याचदा पाहतो, इथे झेल सोडलाय. परंतु त्या फलंदाजाकडनं आता कशा प्रकारे जे जीवदान मिळाले त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा उचलला जाईल. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 4 धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33-33. 26 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता पाम संघाला एकूण 50 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र चांगला फटका, परंतु चांगलं एफर्ट्स, कमालीचं क्षेत्ररक्षण करंटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जीवाची बाजी करणं इथे लावली, चेंडूला स्टॉप केलं. व्हॉट क्लास फील्ड. जोखीम मात्र करणने इथे उचलली की षटकार जाऊ द्यायचा नाहीये आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं काय कमालीचं क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल. व्हॉट अ स्टॉप. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार शुभम. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन काही नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती 35 झाली आहे. 4 षटकं झालेली आहेत. टायमर जर आपण पाहिलं तर 16 मिनिटं झालेत. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 47. वेळेचं व्यवस्थापन अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. जर अशाच प्रॉपर वेने जर तुम्ही खेळाल तर आयोजकांना देखील ते चांगलं वाटतं की संघ योग्य त्या वेळेमध्ये खेळतोय, चांगलं टाइम रेट ओव्हर रेट मेंटेन करतोय आणि तेच यावेळेला एक डिसिप्लिन असं क्रिकेट हे पाहायला मिळतंय सालवड या टीमकडनं. कौतुक करीन मी सालवड टीमचं. 4 षटकं झालेली आहेत आणि या 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती 35 झाली आहे. आता पुढील 4 षटकांमध्ये काय होईल ते खूप महत्वाचं आहे. षटक क्रमांक 5 सुजल घेऊन आलाय. अगदी चांगला बॉल भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येणारा डॉट बॉल मात्र पाम संघावरती प्रेशर घेऊन येईल कारण की एका बाजूला कौशलला आपण पाहतोय चांगली बॅटिंग कौशलच्या बॅटमधनं सकाळच्या सत्रामध्ये झाली आहे. धावरती नाबाद कौशलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर कट झालेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर एकाच टप्प्यावरती हाताळलेत सुजलने. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा 36 रन. बिग बॅशचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिली मॅच जेव्हा असते ती पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट असते, कारण की तुम्ही पहिली मॅच जिंकलात की त्यानंतर थोडंसं टेन्शन फ्री तुमचा संघ होतो आणि त्याचकरता हे शर्तीचे प्रयत्न आता दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. इक्वेशनचा विचार आपण केला तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 21 बॉल आणि 46 धावा बनवायच्या आहेत. चांगला बॉल, पंचांकडे मात्र दाद मागितली. 20 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. फलंदाजांना आता कंबर कसावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण की आता चेंडू आणि धावांमधील अंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या फरकांना आपल्याला जरूर जाणवत आहे. 20 बॉल बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 46. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल होता, हळवारपणे चेंडूला खेळून काढलं, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले आहेत. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच प्रकारची फील्ड क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलेलं आहे. ऑफसाईड अगदी जे म्हणतात ना की पॅक करून ठेवले आणि तसंच आपण पाहू शकाल ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये षटकातील शेवटचा बॉल काय क्लास बॉलिंग सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि इथे या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 37. बॅटिंग पॉवर प्ले इथे स्वीकारला गेलेला आहे पाम संघाने. वेळेत जर आपण पाहिलं तर 20 मिनिटं झालेली आहेत 5 षटकं हाताळण्याकरिता. 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटकं हाताळण्यासाठी, तेव्हा वेळ ही पाळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडूंमध्ये आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 45 इक्वेशन. पाहूया षटकातील पहिला बॉल, शुभम घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आहे आणि इथे काय घडलेली आहे घटना तर यस, रन आउटच्या माध्यमातून गेलेली आहे इथे विकेट. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर येणारे चेंडू बाकी आहेत 17 चेंडूंमध्ये पाम संघाला 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 रन हे समीकरण समोर आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल, घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती शुभम. इथे मात्र अगदी चांगला बॉल, बॅटचा स्विंग पाहायला मिळाला परंतु चेंडू मैदानी लगत जातोय. इथून मात्र मोठे फटके आता पाम संघाला खेळावे लागतील, कारण की समीकरणं जी आहेत ती आपल्याला बदलताना जरूर दिसतात प्रत्येक चेंडू नंतर. पहिले 2 चेंडू या षटकातील शुभमने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. फलंदाजाला कौशलला मात्र जखडून ठेवलं. या अगोदर गडी बाद होताना देखील आपण पाहिला. 3 गडी बाद झालेत आणि 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्याचा विचार आपण केला तर 82 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं सालवड या संघाकडनं आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र चांगली झाली नव्हती आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर थोडंसं उघड असं हे लक्ष जरूर जाणवू लागलंय. इथे मात्र आपण पाहतोय तर चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळाला. वाईटचे संकेत पाहायला मिळाले पंचांकडनं आणि या वाईटच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजून एक चांगला बॉल, डॉट चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र प्रेशर येणार प्रत्येक डॉट बॉल पाम संघाकडे घेऊन येते. प्रेशर, दडपण सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल, घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केली आहे आणि यस, लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट.
विकेटचं पतन होताना इथे पाहायला मिळालं लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर 14 चेंडू बाकी आहेत आणि 42 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 42. सुरुवातीपासून मात्र गोलंदाजांनी अंकुश ठेवला फलंदाजांवरती आणि त्याच्याचमुळे मात्र आता सध्या पाम संघ बॅकफूटवरती खेळताना दिसतोय, परंतु बाउन्स बॅक त्यांना करावा लागेल. मोठे फटके हे त्यांना खेळावे लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा प्री माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूचं पहा, चेंडूचा टप्पा पहा, मेरिटला ओळखा आणि त्यानुसार खेळा. इथे मात्र डॉट चेंडू झालेला आहे आणि या डॉट चेंडू नंतर काही हरकत नाही आहे स्कोर कार्डवरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अजूनही झालेली आहे धाव फलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच दिशा, सुंदर बॉलिंग. इथे आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. अजूनही येणारे चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 42 धावांची आवश्यकता आहे. 24 मिनिटं झालेली आहेत. अगदी चांगलं वेळेचं व्यवस्थापन. शेवटचं षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि या 6 मिनिटांमध्ये शेवटचं षटक जर हाताळलं गेलं नाहीत तर एक फिल्डर आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहिली. पहिलं षटक गौरवच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. 5 रन त्यानं दिले होते. त्यानंतर हर्षला आपण पाहिलं 16 रन त्यानं दिले. त्यानंतर गौरवला आपण पाहिलं तर 9 रन त्याच्या ओव्हरमध्ये आले. त्यानंतर चौथं षटक शुभमने हाताळलं, 5 रन दिले. त्यानंतर सुजलला आपण पाहिलं 2 रन त्यानं दिले आणि शुभमचं 6वं षटक आपण पाहिलं तर 3 धावा त्याने त्या षटकामध्ये दिल्या. अशी 6 षटकं आपण पाहिली. 40 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत पाम संघाला 42. षटक क्रमांक 7 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर सुजल. इथे आपण पाहतोय तर डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 41. एक रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 41. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल. इथे आपण पाहतोय तर रनआउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. 27 मिनिटं झालेली आहेत. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्हाला चेंडू अजूनही हाताळायचे आहेत. 4 चेंडू हाताळायचे आहेत. टाइम घालवू नका, वेळ दौडू नका. जर तुम्ही वेळ घालवले तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. मैदानी लगत चेंडू जातोय अगदी सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. इथे मात्र फेकी केली विकेट किपर एंडकडे आणि इथे आपण पाहतोय कौशल गॉन बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे प्रथम. इथे मात्र आता लक्ष थोडंसं अवघड वाटू लागलंय पाम संघासाठी, कारण की जी फटकेबाजी व्हायला हवी होती ती काही झाली नाहीये. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अगदी चांगला सिंगल हँडेड कॅच पाहायला मिळालाय. इथे लागतोय अजून एक धक्का पाम संघाला. इथे जर आपण पाहिलं तर गडी एकामागोमाग एक बाद होत आहेत. धावा जमवणं गरजेचं होतं, परंतु धावा काही जमल्या नाही. गोलंदाजांचा वरचष्मा हा पाहायला मिळाला. इथे जर आपण आता पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेलेली आहे 42-42. षटकातील पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सुजल गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली आहे, परंतु चेंडू गेलेला आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल मॅच बॉल आलेला आहे आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने आता आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 45. आता फक्त औपचारिकता या मॅच मधली शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत पाम संघाला. चांगला फटका खेळलाय. एक रन तिथे पाहायला मिळालाय आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 46. माफ करा 45. अगदी योग्य वेळेमध्ये ही ओव्हर्स जी आहेत ती कंप्लीट केली गेलेली आहेत. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, परंतु झेल काही होऊ शकला नाहीये. एक रन तिथे परिपूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 46. शेवटचे 5 चेंडू आता बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 46 आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे मात्र आशाभूत नजरेने पाहिलं आणि इथे आपण पाहतोय तर विकेट. नऊ गडी बाद झालेले आहेत आणि 8 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 46. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इथे 1 रन पाहायला मिळाली आणि यानंतरची लढत आपण पाहणार आहोत तर ती असणार आहे विपुल सीसी वाणगाव विरुद्ध वडलेदेव पोफरण. विपुल सीसी वाणगाव या संघानं टॉस जिंकलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय वडलेदेव पोफरण या संघाला. थोडासा खाली राहिला चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय. गोलंदाजी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळाली आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं तर पाम संघाच्या फलंदाजांना जास्त धावा जमवता आल्या नाहीत. ते मात्र बॅकफुटला गेले. चांगला फटका अगदी मैदानी लगत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिड विकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय तर
शेवटचा बॉल जस्ट फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाते. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, क्लीन बोल्ड. आणि इथे आपण पाहतोय तर पहिला विजय निलेश स्मृती चषक 2025 स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये साकारला गेलाय साई सापडेश्वर सालवड या संघाने. ठरलेला आहे करण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. विथ द बॅट काय कमालीचं प्रदर्शन केलं. 13 बॉल आणि 29 रन करणच्या बॅटमधनं पाहायला मिळालेले आहेत आणि करण ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.